आरतीच्या आरतीला दमानं. लय उशीर केला गं. अगं लय नंबर होत तिथं, लय नंबर होत. नेमकं मग काय सांगितलं, कस काय लय उशीर केला, काय नाही. म्हणले डॉक्टर? अगं सोनोग्राफीला नंबर होते ले, हा पण डॉक्टर म्हणले काय नाही, एकदम व्यवस्थित आहे सगळं. म्हणजे सगळं रिपोर्ट बघितले त्याचे. डॉक्टर म्हणले बाळाची वाढ व्यवस्थित आहे, हा. काही काळजी करायचं कारण नाही. आहार बिहार फक्त चांगला ठेवा म्हणले तुमचा. मी म्हणलं काय नाही घेतो. आणि हा प्रवास करू नका म्हणले जास्त गाडीवर. अरे देवा, तो आता गाडीवर आणलं मग बारक्या मोठी गाडी काय झालं कराय नाही आता इथून पुढे म्हणले डॉक्टर. असं होय. मग काय नाही, त्याला नेत जाईन पुढच्या भारी मोठी गाडी. बरं झालं बाबा, माझ्या मनात इच्छा होती तिथं झाली पौर्णिमा उसाला दिवा लागला. सांगितलं ना पण डॉक्टरने फिक्स. हा फिक्स सांगितलं म्हणजे अगं म्हणजे फिक्स म्हणजे तू आजी होणार एवढं सांगितलं डॉक्टरनी. हा पण मला जी पाहिजे ती हा हा म्हणले का डॉक्टर? जी पाहिजे ती म्हणजे काय चाललंय तुमच्या दोघांमध्ये काही? उशिरा दिवा लागायचा म्हणजे मुलगाच पाहिजे ना तुम्हाला, म्हणजे मी आजी होईल. अगं तसलं चेकिंग नसते हे. हे फक्त बाळाची वाढ व्यवस्थित आहे का ती, तसलं चेकिंग नाही करून देत. आता गुन्हा होतोय कायद्यानी. निघाला गुन्हा, सारी दुनिया करीत येतो पार घरी म्हणते चेक करायला, तो नाही म्हणतोय. अगं दुनिया करीत असली तरी आपण नाही करायचं बाबा, चांगली गोष्ट आहे का ती? हा हायच आपल्या त्या वाटेत जायचं नाही, आपलं काय असून सुखाचं राव. मुलगा झाला का नाही मुलगी झाली का? एकच झालं ना पण. अगं तसं नाही ना, पण मला अपेक्षा जास्त नाताची ना, हा नातू असावं म्हणून. असं कसं ग म्हणते? अगं असं काय करते आई तू? मग नातू असला काय नात असली काय, आपल्याला दोन्ही पोरं सारखीच ना. अरे पहिली बेटी गव्हाची रोटी ती लोकांच्या घरी जाते, पहिला बेटा घरी आपल्या वंशाला दिवा लागतो का हा? वर्ग असल्यावर वंशाला देवा लागतोय बाई. हा मग आणि पोरगी काय उपयोगाची नाही का? ती लोकांच्या घरी जायची धन. काय लक्ष्मी बोलती? असते पहिली घरात आईने लक्ष्मी असते ती. तुम्ही पण तुमच्याला पहिले पोरगीच होते ना. अगं पहिला काळ कशाला काढती, पहिली खंडी पहिली- खंडी होती, हा. ते नको विचार खंडी- काढू. खंडी आता होती. निघाले. पहिलं नव्हतं, पहिलं पार एक एक डझन होते मुलं. एक डझन म्हणजे म्हणल्या तुम्हाला आता कळायचे नाही तर मुली किती मुलं किती. आमच्या आईच्या एका चुलत्याला 7 मुली होत्या आणि 7 लेक होतं. मग तुमची काय इच्छा आहे आता? हा? माझी इच्छा आहे, मुलाचीच पाहिजे मला. नाही, नातूच मला पाहिजे. मला पोरगीच पाहिजे. हो हो बाय, नाही जमायची बाय. नाही जमायचं म्हणजे माझी इच्छा आहे मुलाची. त्याला बाळ झालाय काय करायला? देवाला हात जोडून राहते बाई मी, मला नातूच पाहिजे. अगं सांगा आत्याला काहीतरी समजून. देव सुद्धा याड्यात काढन तुला. म्हणा. कस काय? अगं कुठल्या काळात राहते तू? आज मुली कशात माग आहे सांग बरं मला तू. आज नाही तिथं प्रत्येक क्षेत्रात काही ठिकाणी तर मुलांपेक्षा मुली सरस आहेत. आणि तुम्ही म्हणता मुलगा वंशाला दिवा आहे, वंशाला दिवा. अहो तुमची मुलगी सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाऊन एखाद्याला वंशाला दिवस देणार आहे ना, हा त्याचं घरदार सांभाळणार आहे ना ती. मग होईन पण ती दुसऱ्या घरी आली ना, उसरा उमरा आपल्या उमऱ्यात पाहिजे ना. पण माझ्या आधी जगा लोकांना देवाला हात जोडून होते एवढ्या, मला नातच पाहिजे. आजकालच्या पोरी सगळे काम करायला, सगळं पोरांपेक्षा जास्त पोरी काम करायला माहिती का? पोर आजकाल दारू पिऊन पडत रस्त्याने माहिती का? हे तुमच्या आईला सांगा समजून. अगं माझं मी तसं कळते नसतं. का पांढर तिकडं. हा त्याला ती असतं ज्याच्या त्याच्या नशिबाचा भोग. कोणी बी नाही दारू पिऊन पडत, म्हणजे काय सांगते असं असतो होय. त्यांच्या पाचीला आई बापांनी दारू केलेली असली तर त्यांच्या पाचीला दारू पुंजली जाते ती. हा हे बघ आई, तू मला सांग, तू आजी होणार आहे हे महत्वाचं नाही का? हाय ना हाय. आणि मग मुलगा आणि मुलगी काय करायचंय आपल्याला? काय होईल ते देवाचा प्रसाद म्हणून आपण घ्यायचं पात्रात. अगं काही लोकांना तर ते सुद्धा नशिबात नसते, त्यांनी काय करायचं? जरा त्यांच्याकडे बघा ना तुम्ही. आणि हे बघ, तू मला सांग, जर तुला नातूच झाला बरं का, सगळं तुझ्या म्हणण्याने झालं आणि त्यांनी उद्या सांभाळलं नाही, मग काय करशील? म्हणजे मी पोरांच्या जातीला नावं नाही ठेवते, पण मुलगा मुलगी काय असेल ती घेऊ ना आपण पात्रात. त्याचं काय करायचंय तुला? आणि हे बघ, तुला जर मुलगी नको असेल ना, चालतंय, आम्ही जन्म देतो मुलीला, ती घेऊन येतो इथं आणि मग तुझ्या हाताने मार बरं तिला. एवढं पाप करायला येतोय मला, म्हणजे देवाला हात जोडून आहे, मला सांगा पाप कराय. आणि मग आम्हाला का पाप करायला होती ग? म्हणजे मुलगी नको असली तर आम्ही ऑपरेशन करून मारूनच टाकणार ना तिला. म्हणजे तुम्हाला मारा म्हणून म्हणले का बाबा? तो कसा एवढा बोलतो डायरेक्ट? आणि मग तेच मी तुला सांगतोय. मुंगी मारायचा कोणाचा धडा होत नाही. मी सांगते देवाला हात जोडून राहा, फक्त मला नातं पाहिजे म्हणून. हा. तो लांब जातो लांबच्या डावात. मग म्हणून मी तेच म्हणतोय, स्त्री भ्रूण हत्या करायचीच नाही आपल्याला. काय होईल ना ते पात्रात पाडून घ्यायचंय बस. मुलगा हो नाही तर मुलगी हो, आपल्याला दोन्ही सारखंच. अगं आपल्या देशाच्या राष्ट्रपती बघ, ती सुद्धा एक महिला आहे. कितीतरी क्षेत्रात, अभिनय क्षेत्रात नटनाट्य बघ तू, हिरोईनी कितीतरी हिरोला सरस आहेत आज. आणि मग इंजिनिअरिंगला घे, डॉक्टरला घे, आज कुठल्याच क्षेत्रात मुली मागे नाही राहिल्या. आपण तरी कशाला मग मुलगा आणि मुलगी वेगळं समजायचं? पटतंय का तुला? हा पडतंय बाबा, पण आता काय मनात आहे ती काय असेल तसं. हा देवाला हात जोडून मस्त होते नातासाठी, मग काय आता तुमच्या नशिबात असेल तसं.
आणि मग असल्या डोक्यात काढून टाकतो, काय होईल ना ते पादरात पाडून घ्यायचं. आणि शेवटी तू आजी होती का, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी, आहे का नाही? मग आता मुलगी हो नाही तर मुलगा हो, तुला चालेल ना? हा, तेव्हा आहे ना घरात चांगलं वातावरण आहे, अजिबात डोक्यात काय बी घालून घेऊ नका तसलं कुळ काय. हा, येऊ का मग मी?